नमस्कार, मी कपिल. मी आता आलोय चरे येथील आर ब्रदर्स डान्स स्टुडिओमध्ये आणि निमित्त आहे रवींद्र फाटक आयोजित संकल्प प्रतिष्ठानचा दांडिया महोत्सवची चाललेली रिहर्सल. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण प्लॅनेट मराठी या नवरात्रोत्सवासोबत मीडिया पार्टनर म्हणून जोडलो गेलो आहोत. आणि पडद्यामागे काय धमाल चालली, कारण नवरात्रोत्सव वगैरे 3 दिवसावरती येऊन ठेपला आहे. आणि रिहर्सल कशी सुरू आपण बघूया. आमिर अडकरण त्यांची संपूर्ण टीम इथे असणार आहे. सो त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की यंदा नवरात्रोत्सवात काय स्पेशल असणार आहे, कोणते कोणते सिंगर असणार आहे आणि कोण कोण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहे. चला बघूया. जोरदार रिहर्सल चालू आहे. प्रचंड 3 दिवसावरती नवरात्रोत्सव येऊन ठेपला आहे. यावर्षी काय खास असणार आहे? बऱ्याच काही गोष्टी खास आहेत. मुळात ना संकल्प बरोबर आमचं हे दुसरं वर्ष आहे. मी असं म्हणेन की गेल्या वर्षी अपॉर्च्युनिटी होती आणि या वर्षी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सो संकल्पला काम करताना आहे ना, एक मोठा पोटात गोळा असतो. कारण जवळपास हा मुदत म्हणजे संकल्प असं मी म्हणणार नाही. नवरात्र हा अशी गोष्ट आहे ना, की इथे ना दोन्ही साईडला परफॉर्मन्स चालू असतात. एरवी जेव्हा आम्ही आर्टिस्ट परफॉर्म करतो, तेव्हा आम्ही स्टेजवर परफॉर्मन्स करत असतो आणि समोर जे बघणारे असतात. इथे समोरही परफॉर्मन्स चालू असतो, तर त्यांच्या एनर्जीला मॅच करणारी गाणी, वा. त्याचा रिदम हा सगळा आहे ना खूप मेंटेन ठेवावा लागतो. त्यात एखाद्या गाण्याचा ड्रॉप आला किंवा काही आला ना, मग कळतं आपल्याला की त्यांची एनर्जी डाऊन झाली आहे किंवा तो खूप महत्वाचा मुद्दा म्हणेल मी हा. आणि त्याच्यासाठी मग ना एकटा आमिर अडकर काय करत नाही. त्यासाठी सगळी टीम असावी लागते सोबत. वी आर 22 वर्ष माझ्याबरोबर हे काम करतायत. म्हणजे जर तू सुनील जाधव आपण हास्य जत्रेत बघतो हो हो. किंवा बाकीची टीम आता तुम्हाला दिसेल आज ऍबसेंट आहेत. अनुष्का आहे यावेळेला. संकल्पचा ह्या वेळेचा असा मी संकल्प केलाय की पहिल्यांदा 9 दिवस संकल्पला प्लेबॅक सिंगर्स असणार आहेत. ओ. हा. त्यापैकी या दोघी आता तुम्हाला दिसत आहेत, ज्या 9 दिवस तुमच्या सोबत असणार आहेत आणि त्यांनी त्यांचं त्यांचं काय 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 केलेलं आहे. आणि पहिल्यांदा संकल्पचं टायटल मी आता जे आपण ऐकतोय ते कंपोज केलंय मी. ते स्टेजवरनं तुम्ही ऐकालच, पण कदाचित पुढे जाऊन ते सगळ्या प्लॅटफॉर्मवर आम्ही रिलीज करू. आमचा अविनाश आहे. अविनाश ते लीड करतोय गाणं. आता बघ, मी जेव्हा म्हणतो ना, की सगळ्यांची जी सांघिक गोष्ट असते ना, तुला माहिती आहे माझा जो 9 दिवस साउंड इंजिनियर आहे, तो पण आज इथे येऊन थांबलाय. का? तर त्यांना कळलं पाहिजे, की कशा प्रकारच्या लिस्ट असणार आहेत, प्रत्येकाचा थ्रो काय असणार आहे, हे सगळं बघायचं. एवढी इन्व्हॉल्वमेंट जेव्हा असते ना, तेव्हा असं म्हणतात, की वर्ल्ड कप जिंकण्याची तयारी झालेली आहे. आणि आम्ही पण म्हणतो ना, की आता बॅटीला बॅट सगळ्या रेडी आहेत, बॉल सगळे रेडी आहेत. आणि तो सिक्स मारण्याची जी तयारी असते ना, तो धोनीचा शेवटचा सिक्स होता. वा. तर तो सिक्स आता सगळे बॅट घेऊन रेडी आहोत. तर मी सगळ्यांना सांगेन म्हणजे माझ्या मित्रांना किंवा जे संकल्पचे रसिक आहेत खास करून, तर तुमच्यासाठी यावेळेला एक मोठी पर्वणी असणार आहे. संकल्पच्या माध्यमातून माझा बॅट आहे आणि अर्थात आयोजक हा फार महत्वाचा मुद्दा हो असतो. हो. सो आमचे आयोजक म्हणतात ना, की बस नामी काफी आहे. तर रवींद्र फाटक साहेब हे नाव ठाण्याला काय मी वेगळं सांगण्याची गरज नाही. तर फाटक साहेब ते त्यांची एनर्जी एवढी असते ना, की त्याला आधी मॅच करावं लागतं आणि त्याच्यानंतर मग पुढच्या सगळ्या गोष्टी असतात. तो फाटक साहेबांनी आम्हाला एक फ्री हँड दिलाय, की तुला जे पाहिजे ते कर. म्हणून मी या सगळ्या गोष्टी करू शकलोय आणि होप सो की यावेळचा दांडिया हा अभूतपूर्व असं यश प्राप्त करेल. प्राप्त. येस. तुम्ही जो बोलला तो शेवटच्या बॉलला 6 दिगंबर नाईक मारणार आहेत का ऍक्च्युली शेवटी येऊन? दिगंबर नाईक ना ह्याचा मला भरोसाच देता येत नाही. तो असा माणूस आहे, की म्हणून पहिल्या म्हटलं. तो कुठेही असतो. तो असा बॅट्समन आहे ना रे, की तो ओपनिंगला आला तरी तो सिक्स मारतो. तो त्याला मधल्या फळीला पाठव तिथे तो असतो. तो दिगंबर हा तुला अजूनही गमत माझा एक निवेदक तर लंडनमधनं येणार आहे. तो यूकेमध्ये आहे. तो काल लॉर्ड्सवर होता ओके. आणि मग तो ठाण्यात येणार आहे. वा वा, म्हणजे तिकडे 22 ला ठाण्यात. एक्झॅक्टली तू बघ आपण जे आता क्रिकेट बद्दल बोलतोय ना, तर तो लॉर्ड्सवर आहे बघ. वा म्हणजे वा. सिक्स मारण्याची तयारी सगळेच जोरदार करतायत. मला वाटतं की मी खूप बोलतो. अनुष्का इथे आहे. अनुष्का माझ्याबरोबर हास्य जत्रेच्या बँडमध्ये होती. त्यानंतर तुम्ही तिला सूर नवाद या नावामध्ये बनलं आणि मग पुढे ती आता संकल्पच आय थिंक पहिल्याच वर्ष आहे नाही? संकल्पचं तिचं 9 दिवस असण्याचं पहिलं वर्ष आहे कंटिन्यू. कारण संकल्पचा हा संकल्प मी केला, की हा एवढा मोठा मंच आहे ना, की इथे जसे प्रीती पिंकी किंवा असे मोठे-मोठे गायक असतात, तसे इथे पण 9 दिवस असावेत, असं मला वाटलं. गेल्या वर्षी मी हा दांडिया अमेरिकेतून हँडल करत होतो. हो हो तर हो. यावेळेला मी पहिल्यांदा याची देही याची डोळा हा बघा. सगळा सोहळा बघणार आहे. सो म्हणून म्हटलं, की जर टीम मेंबर्स कमाल असतील ना रे, तर मग तो खेळ पण सॉलिड रंगतो. वा. आणि मग
आमची ओपनिंग बॅट्समन, मग वन डाऊन, हे सगळे मोठे मोठे दिग्गज आपापल्या क्षेत्रात आहेत आणि हे जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा त्याची भट्टी जुळणारच ह्याची मला खात्री यंदा आहे. काय आकर्षण असणार आहे तिथं? मला वाटतं सगळं ना मी इथे सांगत नाही. पहिल्या दिवशी तुला थोडंफार थोडंसं थोडंफार सांगेन, थोडंफार दुसऱ्या दिवशी त्या थोडंसं 9 सांगेन दिवस तर आम्हाला दिसणारच वेगवेगळं. आणि मी तुला रोज काय काय सांगत जाईन. मला वाटतं आपण ना अनुष्काकडे जाऊ. येस अनुष्काने येस काहीतरी प्लॅनिंग केली असणार. येस अनुष्का, काय प्लॅन केलंय नवरात्रीचे? वेल प्लॅनिंग तर अशीच आहे, की आम्ही खुश असू, तर ऑडियन्स खुश असू. त्यामुळे आमची तयारी फुल जोरदार सुरू आहे. सगळ्या रिहर्सल्सला सगळे आपली ती सेम एनर्जी देतायत, जी आम्ही स्टेजवरती देण्याचं इंटेंट करतोय. त्यामुळे वी आर व्हेरी एक्साइटेड आणि वी आर व्हेरी, व्हेरी लुकिंग फॉरवर्ड टू द नवरात्री 9 डे स्पेशल. अबोली 9 दिवस नवरात्रोत्सवाची धमाल असते आणि संकल्पचा दांडिया म्हणजे ठाण्यातला सगळ्यात भव्य दांडिया असतो. तर काय विशेष तयारी केली आहे? मुळात एकतर ठाणे म्हटलं तर खूप फेमस आहे. आपला स्पेशली मराठी हब म्हणता येईल. जसा म्हणतो आपण बोरिवली मुंबईतलं हे गुजराती हब आहे. गरब्याचं तसं ठाणे आहे हे मराठी लोकांसाठी. तर मी आधीपासून एक्साइटेड होते, की मला ठाण्यात करायचंय कधीतरी आणि स्पेशल यासाठी आहे, की एकतर आमिर दादाचा बँड आहे आणि मुंबईत माझी पहिली नवरात्री आहे. लास्ट टाईम मी प्रॉपर गुजराती बँड सोबत केलेली यूएसला. बट यावेळेला मी अजून लकी फील करते, की वॉव! माझ्या होमटाउनमध्ये मी ठाण्यात आणि संकल्पमध्ये करायला खूप मस्त वाटतंय. मी खूप एक्सायटेड आहे सगळ्यांसोबत नाचायला. वा, क्या बात आहे. एक तुला गंमत सांगतो म्हणजे नवरात्र म्हटलं की गुजराती सिंगर हो किंवा हो. हा एक छाप आहे. सो मी काय केलंय की आमची मराठी मुलं ती गुजराती गातात किंवा गुजराती बोलतात. ती गुजराती आणि ओरिजिनल गुजराती सिंगर असणं ह्याच्यात एक फरक आहे. फरक आहे. तर आपल्यासोबत एक ओरिजिनल गुजराती गायक पण 9 दिवस असणार आहे. गुजराती गाण्यांच्या पर्वणीसाठी. तर मला वाटतं आपण हरीशला ऐकूया आणि Yes. मग तू त्याच्याशी बोल. हो, येस येस येस. हरीश भाई काय सांगशील? 9 दिवस गुजरातीमध्ये જો કે હું ગુજરાતી છું પણ as born and brought up in Mumbai, I am also Maharashtrian, you can say. आमिर दादा तुला थँक्यू की पुन्हा आम्हाला तू संधी दिली आहेस यासाठी. ऑडियन्ससाठी काय? ऑडियन्ससाठी नवीन तर गाणी यावेळेस नवीन प्रिपेअर केली आहेत. होप की गेल्या वर्षी त्यांना धमाल आली होती आणि मे बी यावर्षी त्यांना अजून धमाल येईल. हा पूर्ण प्रयत्न असेल. चलो थँक्यू गाईज, सॉरी तुमचा वेळ घेतला. जाता जाता आमिर दादा, बरेच सिंगर मिसिंग आहेत. हा. तर मला त्यांची नावं जाणून घ्यायला आवडतं की कोण कोण 9 दिवस असणार आहे आपल्या संपूर्ण टीम सोबत. मला वाटतं की बरेचसे सिंगरना अजून यायला तयार आहेत आमच्याजवळ. कारण का मी जवळपास 20-22 वर्ष काम करत असल्यामुळे सगळेच माझे मित्र होते आणि जेव्हा त्यांना कळलं की संकल्पमध्ये मी आहे यंदा, तर बरेच की अरे मी एक दिवस येतो. मी आता मग मला असं वाटतं की मी रवी पाठक साहेबांना सांगेन की संकल्प थोडासा 15 दिवसाचा केला तर मोठे मोठे अजून गायक येतील. पण तरी देखील अमेय दाते आपल्यासोबत असणार आहे. अभिजित कोसंबी आहे, प्रसेनजित कोसंबी आहे, मुनावर अली आहे, आदिश आहे, आदिश तेलंग आहे. या दोघी तर असणारच आहेत. त्यासोबत काही स्पेशल गेस्ट असणार आहेत, तर ते मी आता सांगत नाही. पण स्टेजवर तुम्हाला ते धमाका करतील एवढं तर नक्की सांगेन. चलो थँक्यू सो मच आणि विश यू ऑल द बेस्ट.